मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आणि मी आज जी स्टोरी घेऊन येत आहे ती आहे लग्नानंतर म्हणजे मृत्यूनंतरचे प्रेम. आणि ही स्टोरी आपण म्हणजे प्रत्येकाने म्हणजे काही जणांच्या आयुष्यात अनुभवलीही असेल आणि सगळ्यांना याचा अनुभव पण आला असेल. तर मग ही स्टोरी स्टार्ट करते. मृत्यूनंतरचे प्रेम. एकेकाळी भारतातील एका छोट्या गावात रवी आणि माया नावाचे तरुण जोडपे राहत होते. ते एकमेकांवर खूप प्रेम करत होते. माया त्याला रवी हा शेतकरी होता आणि माया त्याला त्याच्या कामात मदत करत होती. ते अनेकदा शेतात लांब फिरायला जात असत आणि त्यांच्या भविष्याबद्दल बोलत असत. एके दिवशी दुःखद घटना घडली. रवी आजारी पडला आणि मायाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, तरीही तो मरण पावला. माया उद्ध्वस्त झाली. रवीशिवाय जगण्याची ती कल्पनाच करू शकत नव्हती. ती अनेकदा त्याच्या कबरीला भेट देत असे आणि तिथे तासनतास घालवत रडत आणि त्याच्याशी बोलत असे. दिवसांचे आठवडे झाली आणि आठवडे महिन्यात बदलले, पण मायाचे रवीवरील प्रेम कमी झाले नाही. तिला दिवसाच्या प्रत्येक क्षणाला त्याची आठवण येत होती आणि ती त्याच्यासोबत राहण्याची उत्कंठ इच्छा करत होती. तिने रवीला पुन्हा जिवंत करण्यासाठी देवाकडे प्रार्थनाही केली, पण तिची प्रार्थना अनुत्तरित झाली. एके दिवशी माया रवीच्या कबरीला भेट देत असताना तिला अचानक आवाज आला. माया आवाज म्हणाला, "मी रवी आहे, मी तुझ्याकडे परत आलो आहे." मायाला धक्काच बसला. ती जे ऐकत होती त्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. तिने मागे वळून पाहिले तर रवी नेहमीसारखा देखणा दिसत होता. ती त्याच्याकडे धावत आली आणि त्याला घट्ट मिठी मारली. "खरंच का, तू आहेस का रवी?" तिने विचारले. "हो माया," रवी म्हणाला. "देवाने मला तुझ्याबरोबर राहण्याची आणखी एक संधी दिली आहे, पण एक पकड आहे. मी फक्त एक दिवस तुझ्याबरोबर राहू शकेन, त्यानंतर मला मृत्यूनंतरच्या आयुष्यात परत जावे लागेल." माया अत्यानंदात होती. तिला विश्वासच बसत नव्हता की तिला तिच्या आयुष्यातील प्रेमासोबत राहण्याची दुसरी संधी दिली गेली आहे. तिने रवीसोबत संपूर्ण दिवस घालवला, त्याच्याशी बोलण्यात, त्याच्यासोबत हसण्यात आणि प्रत्येक क्षणाची कदर करण्यात. जसा जसा दिवस जवळ येऊ लागला तसे मायाला माहीत होते की तिला रवीचा निरोप घ्यावा लागणार आहे. तिला त्याला जाऊ द्यायचे नव्हते, परंतु तिला माहीत होते की तिला हे करावे लागेल. तिने त्याला घट्ट मिठी मारली आणि त्याच्या कानात कुजबुजली. "माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे रवी, मी तुझ्यावर नेहमीच प्रेम करेन." रवी हसला आणि म्हणाला, "माया, माझं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू मला भेटली नाहीस तरी मी नेहमी तुझ्यासोबत असेन." आणि त्याचबरोबर रवी पुन्हा एकदा मायाला एकटी सोडून गायब झाला, पण तो तिच्यासोबत आत्म्याने आणि आहे हे तिला माहीत होते आणि त्यामुळे तिला दिलासा मिळाला. त्या दिवसापासून माया रवीच्या आठवणी अगदी जवळ घेऊन आयुष्य जगत होती. ती त्याला कधीच विसरली नाही आणि त्यांनी शेअर केलेले प्रेम तिला नेहमी आठवत असे. ती एक दीर्घ आणि आनंदी जीवन जगली, पण रवीच्या मृत्यूनंतर रवीसोबत राहण्यासाठी तिला दिलेला एक दिवस तो कधीच विसरली नाही. आणि जेव्हा माया गेली तेव्हा ती रवीसोबत पुन्हा एकत्र आली. ते पुन्हा कायमचे एकत्र होते. नंतरच्या आयुष्यात पुन्हा एकत्र आल्यावर रवी आणि माया आनंदाने भारावून गेले. त्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि त्यांच्या गालावरून आनंदाश्रू ओघळले. हा एक क्षण त्यांनी होता ज्यांची दोघांनी इच्छा होती पुन्हा एकत्र राहण्याची कायमची. त्यांनी त्यांचे दिवस नंतरचे जीवन शोधण्यात हातात हात घालून आणि पृथ्वीवरील त्यांच्या जीवनाबद्दल बोलण्यात घालवले. त्यांनी एकत्र घालवलेले चांगले काळ आणि त्यांनी मात केलेल्या संघर्षांची आठवण करून दिली. ते हसले आणि रडले. पुन्हा एकत्र आल्याचा आनंद झाला आणि पुन्हा वेगळे व्हायची नाही. नंतरच्या जीवनात त्यांच्या भोवती गुंडाळणाऱ्या टेकड्या, हिरवीगार जंगले आणि चमचमणाऱ्या तलावांनी वेढलेले होते. फुलांचा मधुर सुगंध आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाने हवा भरून गेली होती. ते शाश्वत शांती आणि आनंदाचे ठिकाण होते. ते एका स्फटिकासारखे स्वच्छ तलावाच्या किनाऱ्यावरून चालत असताना रवी मायाकडे वळला आणि म्हणाला, "माया, मी मरण्यापूर्वीच तुला दिलेलं वचन आठवते का?" मायाने गोंधळून त्याच्याकडे पाहिले. वचन हे आमचं घर आहे माया. वचन कोणते? रवी त्याच्याकडे मोरण तर तो म्हणाला. असे बोलून रवीने मायाचा हातात धरला आणि तिच्या जवळच्या टेकडीकडे नेले. ते माथ्यावर पोहोचले तेव्हा माया घाबरून गेली. त्याच्या आधी रंगीबिरंगी फुलांनी भरलेल्या हिरव्यागार बागेने वाढलेले एक सुंदर घर होते. "हे आमचं घर आहे माया," रवी म्हणाला. "अशी जागा जिथे आपण अनंत काळ एकत्र घालवू शकतो." माया अवाक झाली. ती जे पाहत होती त्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. तिने रवीकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू वाहत होते. "थँक्स रवी," ती कुजबुजली.
त्यांच्या घरात प्रवेश करताच माया किती सुंदर आहे पाहून थक्क झाले. तिने कधी स्वप्नात पाहिलेले सर्व काही आणि ते बरेच काही. त्यांच्या फायरप्लेससह आरामदायी लिव्हिंग रूम, स्वादिष्ट खाद्यपदार्थांनी भरलेली स्वयंपाकघर आणि आरामदायक बेड असलेली बेडरूम होती. त्यांनी त्यांचे दिवस नंतरच्या जीवनात घालवले. त्यांच्या घरात राहून त्यांच्या सभोवतालच्या सुंदर लँडस्केपच्या शोध घेण्यात ते आनंदी समाधानी जीवन शांत होते. त्यांना माहीत होते की त्यांना एकत्र राहण्याची दुसरी संधी देण्यात आली आहे आणि ते ती वाया घालवणार नाहीत. जसा जसा वेळ निघून गेला तसे तसे माया आणि रवीचे प्रेम वाढत गेले. ते एकमेकांचे सर्वस्व होते आणि त्यांना माहीत होते की आता त्यांना पुन्हा कधीच निरोप घ्यावा लागणार नाही. त्यांनी अनंतकाळ एकत्र आणि आनंदी प्रेमात घालवले आणि त्यांनी प्रेमकथानंतरच्या आयुष्यातही चालू राहिल्याने त्या भारतातील छोट्या गावात एक दंतकथा बनली. एकमेकांवर इतकं मनापासून प्रेम करणाऱ्या जोडप्यांबद्दल लोक बोलले की ते जी एकत्र राहण्याची दुसरी संधी ती अनेकांसाठी प्रेरणास्थान होते. एक आठवण होती की खरे प्रेम कधीही मरत नाही, मृत्यूनंतरही. तर धन्यवाद सगळ्यांना ही स्टोरी ऐकल्याबद्दल. आणि तुम्हाला अशा स्टोरी ऐकायच्या असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.